ते घबरे कमी पडली तर आणून देतो तुला, शांत बस. अरे मला का भेटतात असले कोण घबरे? काय बोलले पाटील? प्रल्हाद, तुझं वय वाढलं तरी तुला किती बुद्धी आहे, तुझा बुद्ध्यांक किती आहे हे साखरवाडीच्या कारभारात आम्हाला दिसलं की. अख्ख्या जगात एक पोत 4 बँकांना विकणारा कोण मनुष्य असेल तो माझी अक्कल निघतो. 4 व्यापाऱ्याने 1 पोत. इथं कामगार बसलेत की नाही मला माहित नाही. तुम्ही साखरवाडीच्या स्टँडवर बसण्यापेक्षा ती पोती बाळासाहेब मोजली असती तर बरं झालं. पुढं थप्पी आणि मागं रिकामं. हे सांगणार कोण? बँकवाले सांगायचे. बँकवाले नाही पण मॅनेज, सगळं मॅनेज. प्रल्हादराव मला तोंड उघडायला लावू नका. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, तुमचा या सगळ्याशी काही संबंध नाही. तुम्ही का पाणी भरताय त्यांचं? तुमच्या माहितीसाठी प्रल्हाद गोविंद साळुंखे, तुमच्या पुतण्याच्या कार्यालयात मी कुठल्या तरी लग्नाला गेलो होतो तेव्हा 4 खुर्च्या बसलेल्या शेजारी एक सद्गृहस्थ माझ्याकडे आले, ज्यांचं मला नावही घ्यावं असं वाटत नाही. की साखरवाडीचं काय करायचं? मी म्हटलं काय करायचं? मी काय इंटरेस्ट घेतला नव्हता. मला श्रीरामचं दुखणं बाहेर काढतोपर्यंत संजय भावांचे माझे 5-10 वर्ष 80चे कमी झाले. मी कशाला हे दुखणं घेऊ? शेण त्यांनी खायचं आणि साप आम्ही करायचं, हा धंदा कुठपर्यंत चालणार? आणि ते जे कोण सद्गृहस्थ होते त्यांनी मला सांगितलं, ज्यांच्या बाजूनी हे बोलतायत आज की साखरवाडी कारखान्याला आणि प्रल्हाद पाटलाला इन्सल्टेड गेल्याशिवाय पर्याय नाही. हे कोणी म्हणलं? नाना. त्याच्यानंतर मला ते इन्सिल्टी माहित नव्हतं. आम्ही जुने LLB BLL आम्हाला कुठं माहिती आहे इन्सिल्ट? मग मी अभ्यास केला. हे त्यांचे मोठे चिरंजीव आहेत ना, मोठे सध्या भाजपचे तरुण तडफदार, इथं शरद जाधव साहेब बसलेत, कुठेतरी दिसले ना. शरद कुठे? किती वेळा दादा माझ्याकडे आला रे? खरं सांग. 15 वेळा हा दादा पाटील माझ्याकडे आला. भारतीय बँकेचं कर्ज कसं मिटवायचं याच्यावर चर्चा करत बसला होता. 50 वेळा पतंगरावच्या मुलाला फोन केला, बँकेत जाऊन बसलो आणि हे कर्ज पुढे कसं. माझं काय पाटलाचं माझं वैर होत? प्रल्हाद पाटलाची इस्टेटी घालवायचं असं मला वाटलं असतं. पाटलाला 5 वेळा मी समजावून सांगितलं, परंतु त्यांना कळलंच नाही. त्यांना 150 कोटी येणार होते दुबईवरनं. कोण आणला होता कोणाला माहिती. केळी विकणारा आला होता, तो म्हणतो 150 कोटी दुबईत निघाला होता. बाबा मैया का काय रे? काय रे सुनील? बाबा भाई, अहो मला सकाळी फोन, शरदरावच्याकडे जायचं. हे आमचे शरद जाधव आणि प्रल्हाद पाटील माझ्या आधी 15 मिनिट. एकदा शरद जाधव पुण्यात पवार साहेबांनी मला बोलवलं, माझ्या आधी माधवराव प्रल्हाद पाटील. महाराष्ट्र सरकारकडे काम असलं की इंदुराव, दिल्लीत काम असलं तर माधवराव. आणि मी कोण? साखरवाडी जेव्हा अडचणीत येते, हे प्रल्हाद पाटील जेव्हा अडचणीत येतो, मग तालुक्याचे नेते कोण येतात? रामराजे. मी शेण खाल्लं होतं. साखरवाडी कारखाना यांना बिनधास्तपणे 97-98 मामांच्या कृपेमुळे मिळाला. त्याची वाईट परिस्थिती निर्माण करून ठेवली. आणि त्यांना कळतच नव्हतं की कारखाना हा भोगायला नसतो, संसार फुलवायला असतो. आणि कोणाजणांचे संसार फुलवले? मी पडायलाच तयार नव्हतो साखरवाडीचा कारभार. अगदी स्पष्ट सांग. कोण आलो होतो खंडाळ्याच्या गेस्ट हाऊस मध्ये? इथं बसलेल्या सगळ्यांनीच हातवर करा बघूयात. अहो कोण नव्हतं सांगा. कामगार कुठे आहेत? एक कामगार दिसत नाही. तुम्ही येऊन मला सांगितलं की नाही बाळासाहेब,
मी अगदी खरं सांगू का, बाळासाहेबांच्या सारख्या खानदानी घराला शेवटी आणखी विकून जेव्हा संसार चालवायची वेळ होते की 1000-1500 टन, बाळासाहेब शब्द विसरलेला नाही मी. ही वेळ आणली कोणी? त्याचं उत्तर एकदा तरी प्रल्हाद दे की रे बाबा, की माझं चुकलं, मला चालवायला जमलं, एकदा तरी म्हण. दादा पाटलाला म्हणावं, घे आई वडिलांची शपथ सांग की मला काय सांगितलं होतं की 12 कोटीला त्यांनी निसर्ग हॉटेल भारतीय बँकेला दिले होते. भारतीय बँकेला त्याच्या पुढे काय झालं मला माहित नाही. हे कोण म्हणते? दादा पाटील. तेवढं माझं वाचून द्या, बाकीचं तुम्ही तुम्हाला काय करायचं ते. राजकारणात मी तुमच्या बरोबर राहतो. दादा पाटलाची हा माणूस म्हणतो की हे जे काय चाललंय रामराजांच्या मुळे चाललंय. खुर्चीत बसून नाही, सुरवडीत बसून तुला लोळवेल. माझ्या नादाला पाटील तुम्ही कृपा करून लागू नका. तुमच्या वेळ वाकड मी कधी बोललेलं नाही. मला बोलायचं कारण नाही, माझं नाव घ्यायचं तुम्हाला काडीचंही कारण नव्हतं. दिलीप भोसले त्यांना हॉटेल काढायला मी सांगितलं. कैलासवासी संपदाला रात्री 1:30 वाजता दिलीप भोसलेच्या हॉटेलमध्ये मी पाठवलं. तिला आत्महत्या करायला आणि चिठ्ठी लिहायला मी सांगितलं. आणि मी जर करत नव्हतो या कारखान्याचं, संजीव राजांनी नेहमीसारखं नाव घेतलं नाही. पाटील तुमच्यावर काय वेळ आली असती, इथे येत नव्हता तुम्ही, आज दिमाखाने इथे येत आहे. तुम्हाला सोडवलं म्हणून तुम्ही माझा फोटो स्वतःच्या देवघरात लावा आणि माझी पूजा करा. अरे हे कर्ज तुमच्या अंगावर ओढावर गेलं असतं, जे 100-150 कोटीचं कर्ज हे 100%च गेलं असतं. नाव घेणार नव्हतं. शरद पवारांनी सांगितलं होतं मला, रामराजे त्यांच्या भानगडीत पडू नका, त्यांचं घरदार विकलं जाणार. माझे शब्द नाहीत. तरी आपला माणूस आहे, आपल्या तालुक्यातला माणूस आहे. आणि त्याही पेक्षा बागायतदार अडकलेत, कामगार अडकलेत. अहो त्याला एकदा तरी हा माणूस म्हटला का हो की माझं चुकलं बाबांनी, मला माफ करा. तुम्हाला 3-3 वर्ष पगार मी देऊ शकलो. उलट म्हणायचं 200 कोटीचा कारखाना रामराजेंनी 69 कोटीत घेतला. तू घ्यायचा होता. ज्यांच्या घरात तू पाणी भरतोय त्या कारखानदाराला सांगायचं होतं की घ्यायचा होता का. आणि त्यांनीच मला सांगितलं की NCLT काय आहे हे सगळ्याच विनोद. आता त्यांचं नाव घेण्याची माहिती काय लायकी नाही. ते आपले आहेत त्या ठिकाणी बरेच. आमच्या आसपासही आम्हाला ती सावली नको असते, येऊही नाही. पण तुम्हाला मी एक सांगेन, माझ्या नादाला जर प्रल्हाद गोविंद पाटील लागला तर प्रल्हाद गोविंद पाटलाला मी 2 दिवसातच, जसं कोणीतरी त्या बाईला 50 कोटीची नोटीस दिली, मी 100 कोटीची नोटीस देणार आहे. काय म्हणणं आहे तुमची बदनामीची? बघू आता होऊनच जाऊन द्या. तुम्ही काढले ना खपली, बघू काय होत. अहो ते काय झाले, पोरकट माणूस भेळ घासली गाडीत, 4 टाळाकडे कुरी नावही माहिती आहेत मला. भेळ खायला बीडला कोण जात होतं ते बोलू का ना? बोलू. परत तुमचा होळण साखरवाडीच्या भोसल्याचा नाव नको बाबा. मी शिकलोय तुमचा धडा चांगला. होळ काय अर्थ याला? आता राजकारणाचाच भाग या भागाचा म्हटला तर कारखाना नव्हता तेव्हा आम्हाला जास्त मत होती. हे दाढीवाला बोकड, त्याला स्क्रॅपचा धंदा कोणी शिकवला? हे महाराज स्क्रॅप. इकडं ग्रामपंचायत स्क्रॅप करतोय आणि तुम्ही काय, तुम्हाला काय डोकं आहे ना? माझ्या डोक्याचा नाही प्रश्न. काय तुम्हाला साखरवाडीच्या लोकांना परिसरांना कळतं का?
तो भलं करायला जातो. 3 वर्षात साखरवाडी कुठपर्यंत नेली सांगा मला, सांगा. आणि तुम्ही जर आज या कारखानदारीला सांभाळलं नाही आणि वगैरे काहीतरी फालतू, कुठं कोण गेटवर जातंय, कोण कुठं मेटवर जातंय, कोण कुठं काय करतंय. पाटलांना माझं चॅलेंज आहे, अजून तुमचे कर्ज फिटले नाहीयेत. हेअरकट 70% घेतलं, उरलेले 30% बँकेची कर्ज आहेत. माझ्या नादाला लागला तर 30% जी मागलेली बँकेची कर्ज आहेत त्याचीही वसुली तुमच्या मागे लागेल. ठीक आहे, तुमच्या मागे कोण मोठी शक्ती असेल बघू. वाहतूकदार येत आहेत, वाहतूकदारांचे पैसे दिलेत सांगत हे काय जे के बस तुम्ही आमच्या मागे लागताय जे के. अहो त्याला एक वाळूचा कण तरी मारा की, वाळूचा, दगडाचा म्हणतच नाही. अजून येतंय 4 वेळा मटण खातंय, फुकतंय. माझ्या नादाला उद्या 2 दिवसात काय जरी झालं पाटलाला नोटीस काढणार. बघूच अजून कोणाला नाव घ्यायचंय त्याला घेऊन जा, एकदा होऊन झालं. नोटीसीचा पायंडा मी पाडलाय का? राजकारणात कोणी कोणाबद्दल बोलते, ज्याला आबरू नाही त्याची बेआबरू कशी झाली हा बाकी संशोधनाचा विषय आहे. त्याला आबरूच नाही. आणि ह्याला जरी कसलं आलंय, कशाची आबरू आली? काळ्या टोपी बरोबर ज्ञानेश्वर मंदिराच्या समोर ते पायदोळच्या समोर 50,000 वेळा बघितलंय. सुभाषरावने चेपलीने आणला होता, चेपलीने. खरं का खोटं? आता ज्येष्ठ नेते कशात दुसऱ्याच्या खपल्या घालायच्या? कुठेही भेटले तर मी आपलं त्यांच्याशी नीट बोलतो, ते नीट बोलतात. तुम्ही सुरुवात केली, उत्तर द्या. तुमची हिंमत असली तर उत्तर द्या पाटील. खोट्या आरोग्याच्या पुढे तुमच्याकडनं की ज्याला लायकी नाही अशा माणसाच्या हातात हे सोन्याचं पान दिलेलं होतं, ह्याचं वाटोळा केलं ते केलं आणि परत त्याच बंद कसं पड. अजूनही म्हणतोय कारखाना माझ्याकडे येणार आहे. अरे का तुझ्या बापाचा माल आहे का? सुप्रीम कोर्टात पाठव, इकडे पाठव. मी ह्याला भेटलो, आता एक कामगार इथले प्रॉव्हिडंट फंड कोणी बुडवला सांगा की मला. ऐका, एक तरी कामगार कोणी बुडवला? मी बुडवलं. तरी मार्ग काढून दिला आहे. पेन्शन इथल्या सगळ्या लोकांचे पैसे होत गेलेले आहेत. काय करायचं राहिले सांगा ना मला. राजकारणाचा विषय मी तुम्हाला खरं सांगू का, कारखाना नव्हता तोपर्यंत आमचं राजकारण व्यवस्थित होतं, आम्हाला चांगली मतं मिळत होती. आता उलट व्हायला लागले. कोणाला कोणतरी आणि सारखं दारू साहेबाला सांगा, दारू साहेबाला सांगा. अरे दारू साहेब धंदा करायला आलाय का साखरवाडीचं राजकारण करायला आला? त्या लोकांना मी एका शब्दासाठी इथं आणलं होतं की माझे कामगार आणि माझ्या शेतकऱ्यांचे पैसे निर्णयाच्या बाहेर जाऊन कोर्टाच्या जर तुम्ही देणार असाल तर माझं सहकार्य तुम्हाला मिळेल. जग मारली मी. तर NCLT झालं नसतं, 6 महिन्यात लिलाव निघाला असता. एका कामगाराला परत नोकरीवर घ्यायची काही गरज नव्हती. काय केलं असतं? जिल्ह्यातले जे कोण कारखाने घेतले तिथं एका कामगाराला घेतले गेले का बघा. ज्यांनी विकत घेतले कारखाने त्यांनी जुन्या कामगारांना आणि जुन्या बागायतदारांना 1 पैसा कधी दिलेला नाही. आम्ही पैसे देतोय, दारू पैसे देत आहेत, तरी तुम्हाला गिळवत नाही. तुम्हाला पाहिजे काय? पाटलांनी वाढलेलं शेण का आमच्या काय वापरतात? इतकं करून तुम्हाला तेच पाहिजे असेल तर खुशाल तिथं जा, आता काय म्हणणार नाही. वाढदिवसाला यांचा वाढदिवस म्हणजे साखरवाडीचा काळा दिवस, तिथं हार घालतात. माणसात कुठे या भाऊचं घर 100 वर्षापूर्वी दूरदृष्टी दाखवत सोसायटी काढली गेली. आज सोसायटी व्यवस्थित चालली आहे. तुमची सोसायटी 17, 18, 18, 19 होती का व्यवस्थित जेव्हा? नाहीच वगैरे
अहो कारखानाच बंद होतो, त्याला काय हे किती बोलायचं या लोकांच्यावर. मला तर कंटाळा आला. प्रहाराला वाटलं जे खुमखुमी मी ते राहणार, जास्त बोलून काय आपला वेळ घेणार नाही. माझी एक तीव्र इच्छा आहे की हे सगळं पोलीस चौकीला धरून, प्रांताला धरून, सरकारी अधिकाऱ्याला धरून, आज सगळ्यात चुकीचं कोण झालं असेल या मुंडेबाईंच्या आत्महत्या का खून मला माहित नाही, परंतु बलिदानामुळं हे कामगार सगळे सुखी झाले. फोन यायचे थांबले. कोण कोणाला आता फोन करायचं धाडस करणं. अहो इतकी वर्ष आमदार फंड मी वाटला, एक पैसा कॉन्ट्रॅक्टरकडनं कधी घेतला नाही. आता 15% द्यायला लागतात. हे सगळं तुम्हाला चालत असलं तर आम्हाला तरी काय करायचं. ही लढाई जर तुम्हाला करायची असेल, आम्ही काय मागे हटणार नाही. मी तुम्हाला 10 दिवसापूर्वीच सांगितलं, आयुष्याची 30 वर्ष मोजलेत. आज तालुक्या एका दिशेने विकासाच्या दिशेने, भविष्याच्या दिशेने नेण्यासाठी 2 कारखाने. तुम्हाला पाणी आलं नसेल, शरीर आलं असतं का? याने स्वतःचा कारखाना काढला असता का? आणि हे पाणी हे आणलं, मी आणलं, सगळे म्हणतात कॅनॉल झाले, बारामतीने सोडले, आणि हे चांगला निघाला निघाले ते सांगोल्याला. का तर त्यांचा मतदारसंघ आहे. हे काय त्याला अर्थ राहिलेला नाही. ही लढाई तुमच्या दारातनं आत आलेली आहे. तुम्ही जर संघर्षाला तयार नसला तर आम्ही एकटे, मी संजू बाबा, रामराजे नाईक निंबाळकर, वय वर्ष 77, काही करू शकणार नाही. प्रमुख कार्यकर्ते जर म्हणायला लागले, लोक आमच्या मागे लागेल, काय करायचे, त्यांची भांडणे, आपलं तर पोट भरलंय नंतरच खाऊन. माझी या शुभदिनी तुम्हाला वॉर्निंग आहे, सावधगिरीची सूचना आहे. कारखाने काय तुमचे संसार उद्ध्वस्त केल्याशिवाय लोक राहणार नाही. तुम्ही नेहमी बीडचं नाव घेता. अख्ख्या जगात मालोजीराव नाईक निंबाळकराला जे जमलं नाही, हे आपल्या फलटणचं नाव CNN आणि BBC न्यूज वर गेलेलं आहे की असं असं झालेलं. एवढं लक्षात घ्या. इतकी बदनामी ही कशी धुवून काढायची. तर कमीत कमी त्यांना कोणाला पश्चाताप झाला नसेल, ज्यांनी कोणी काय केलं असेल त्याला माझं काही बोलायचं नाही. परत सांगतो, तपास चालू आहे. मुख्यमंत्री काय करतील त्याच्यावर माझा विश्वास आहे. आणि मला अजून खूप खुमखुमी बोलायचे, योग्य होईल मी सगळंच बोलतो. ते काय होईल ते होईल. तू माझ्या तालुक्याचे, माझ्या संस्थानाचं नाईक निंबाळकर या ब्रँडचं जे वाटोळे या बाबाने केलेले आहे, आणि त्याला या प्रल्हाद सारखे चोर मदत करतायत, हे भरून कसं काढायचं याचं उत्तर मला द्या. अहो किती संस्थानिक होते की 70 लाख रुपये दिले तिजोरीत. तुम्हाला कल्पना आहे 70 लाखाची किंमत आज काय झाली असते? तुमचा कालवा आला नसता तर गोट्यात तुला नोकरी तरी मिळाली असते. सारखा भावाला घेऊन येतो, नोकरी द्या नोकरी द्या. तुम्हालाच ते चालत असलं तर आम्ही तरी काय करणार? आम्ही हताश होणार नाही. तुम्ही कुठं राजकारणात कुठं शेण खायचं तिथं खा, कुठं खायचं तिथं खा, मला काय घेणं देणं नाही. माझ्या नावाचा, आडनावाचा, संस्थानाचा ब्रँड आणि जगाला आणि महाराष्ट्राला मी दाखवून देणार आहे. कैलासवासी संपदा मुंडे डॉक्टर यांचं हौतात्म्य हा दिवस फलटणमध्ये याच्या पुढे पर्यायच राहिलेला नाही. कमीत कमी त्या लोकांना कळून द्या की सगळेच तसे नाही आहेत, सगळेच नाईक निंबाळकर तसे नाही आहेत, सगळेच प्रल्हाद पाटील नाही आहेत. सर्वार्थाने चांगली राहणारे लोक या तालुक्याच्या परंपरा त्यागाच्या प्रेमाच्या आहेत.
तुझी बिलं काढून देतो, नाही तर थांबवतो, ये इकडं. आता काय बिलं काढायची? तुमच्या 1.5 फुट्यात येणार होता वाटतो. 1.5 फुटे तुम्हाला फार प्रेम शंकर होतो. सांगितलंच होतं, तो इथं बसला ना मी खाली निघून जातो. हा उघड सांगतो. काय त्या माणसाला अर्थ आहे, काय बोलायचं, त्याचं नाव घ्यावं असं वाटत. दत्तोबा तुम्हाला माफ करा, वाईट वाटेल, तुम्ही वंदनीय राहणार होणार, तुम्हाच्याबद्दल आमचं काय म्हणणं, तुमच्यातला अर्धा गुण तरी त्याला द्या, अर्धा सगळ्यांना. मला काय जास्त बोलून भोसले घराण्याच्या या कर्तृत्वाला अजून वाईट दिवस नाहीत. अजूनही तुम्ही सावध व्हा. राजकारणाचा प्रश्न नाही, खून कोणी केलाय का आत्महत्या हा आपला प्रश्न नाही. प्रशासकीय जी दहशत आहे ते संपदा मॅडममुळे आज संपलेली आहे. पलटण तालुक्यातली तिचे उपकार आपल्याला नाना फेडायलाच लागणार आहेत, तिची आठवण आपल्याला ठेवायलाच लागणार आहे. आणि मी तर सरकारच्याकडे मागणी करणार आहे की या मुलीचा अर्धा पुतळा उपजिल्हा काय जे आरोग्य केंद्र आहे त्याच्या समोर लावा, नाही तर आम्ही आमच्या ह्याने भाऊ काय होत. कोण नाही म्हणते भाऊ. काय बोलू अजून तुम्ही, लाज वाटली मला हे नाव लावायला. ही अशी माणसं आमच्या घरात आहेत आणि हेच बडबड करते, हेच बडबड करते, हेच साथ देते आणि कोणाला काय दिलं नाही. जे गेले तिकडं काय करण्याने गेले असते. आता काय करा, आता कुठल्या ओढणीचा फास घेणार सांगा की. आता कोणाचा फास देणार, आता रांगच लागल. बघू आता मी भरपूर काम केलेलं आहे, मी आता रिटायर्ड होतो. अरे व्हा लवकर, तुम्हाला कुत्र विचारत नाहीत. इथं माझ्या घरात बेडरूम पर्यंत येत आहेत, इथं 3-3 तास वाट बघायला लागते. तरी असली दळबाजरी संजय बाबांनी कुठनं धरून आणली. खाऊन 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 पोट फुगली. आता आमचेच कार्यकर्ते आम्हाला म्हणतात ते कसे वागतात, तुम्ही का नाही वागला. ही आमची संस्कृती नाही. तुम्हाला परत चॅलेंज देऊन सांगतो की चिमटराव गटातल्या कुठल्या माणसाला ताप दिला, हनुमंतराव गटाच्या माणसाला ताप दिला, प्रल्हाद पाटलाच्या माणसाला कधी ताप दिला, आणि इथं स्वतःच्याच माणसावर 25 केसेस. अरे कुठला हा न्याय चाललाय, कुठला न्याय चाललाय. मला कुठंतरी बाहेर पडा. मला ते नातं माहिती आहे तुमच्या मान्यांचं, मला नका बोलायला आहे ना. गुलाबराव मी ओळखतो, अजून बोलू का. 5 कोटी रुपये एकराने जमीन दाखवली साखरवाडीत. किती? 5 कोटी रुपये एकर. 4 एकराचे झाले 20 कोटी. 20 कोटीच्या आगे घेतलंय कर्ज. आणि हे म्हणते मी नाही, त्यातला नाही. त्याची पापा त्याला फोडायलाच लागणार आहे. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की हा साखरवाडीचा फुगा आज ना उद्या फुटणार आहे, तो फुटला. आता पुढचा फुगा त्यांच्या कर्तृत्वाने तोच फोडणार आहेत. आपलं काही नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर वाकडं नाही, आपली त्यांच्याबद्दल बोलायची लायकी नाही, आपल्याला बोलायचं आहे नाही. अमित शहा शुभेच्छा, देवेंद्र फडणवीस अति शुभेच्छा. आमचं काय म्हणणं नाही, सनातन धर्माचा विजय असो, आमचं काय म्हणणं नाही. फक्त आमचं एकच म्हणणं आहे, हात जोडून या सगळ्या पुढाऱ्यांना म्हणणं आहे की फलटण तालुक्याची संस्कृती आमची तेवढी बिघडवू नका, आमच्या माणसांना चुकीचं भविष्य दाखवू नका. कारण आम्ही त्यागाने 84 गावं सांभाळलेली आहेत, रक्ताने आम्ही सांभाळलेली आहेत. आणि हे तुम्ही लक्षात ठेवाल की नाही मला माहित नाही, परंतु माझ्या लक्षात राहणार आहे. आणि मी काय मागे हटणार नाही. ज्याला कोणाला यायचंय त्यांनी या, ज्याला कोणाला जायचंय त्यांनी जा. लढत भाऊबीजेला सुरू झाली
तालुक्याची आबरू आपल्याला परत मिळवायला लागणार आहे. तालुक्याच्या या मुलीचा फोटो किंवा पुतळा हा उपजिल्हाधिकाऱ्याच्या कंपाऊंड मध्ये लावायची मागणी तुम्ही नीट लिहा. फोन येतील जगताप साहेब, लिहिणं सोपं आहे. तोरणावडे साहेब नीट लिहा. मागणं मला येऊन सांगू नका, उघडल्या. हे सगळे जे आहे ना, आणि कुठं माझ्या घरी नाही तर संजीवांच्या घरी. अहो माझ्या घरी येऊन मला सांगितलं, तुम्हाला माहिती आहे मी कुठं बसतो, बरोबर? पायऱ्यापर्यंत असतोपर्यंत उलटी मारून पळतात. घराला पायऱ्या आहेत ना तिथपर्यंतच बदलतात. हे असली लोक घेऊन काय करायचंय? परंतु आम्हाला आमच्या नावाची, आमच्या घराण्याने केलेलं त्यागाची अहो काय झालं असतं का? संजय बाबा म्हणले होळीची साखरवाडी झाली असते का? निरावचा कालवा आला असता ते काय झालं सांगा ना मला. 15 इंच पावसाचे प्रदेश तालुके आपले 15 इंच पावसाच. ज्वारी बाजरीशिवाय पीक नाही, गावाशिवाय पीक नाही. काय तुम्ही कशाचाच विचार करणार नसाल तर बाकी मी काय त्यांना दोष देत नाही. त्यांनी त्यांच्या आकलेप्रमाणे वागले, त्यांच्या संस्काराप्रमाणे ते वागले. आमच्या संस्काराप्रमाणे आम्ही माणुसकी न सोडता सत्ता राबवणारी लोक आहोत आणि या माणुसकीला काळीमा लावणारी लोक आमच्या घरात आम्हाला चालत नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आमची पुढची पिढी तुमच्या सेवेसाठी येणार, त्यांच्या मागे राहायचंय की नाही हे तुम्ही तुमचं ठरवा. माझी विनंती राहील, 30 वर्ष खपून एक आर्थिकदृष्ट्या प्रगत, औद्योगिकदृष्ट्या प्रगत आणि ही बाई प्रांतबाई काय म्हणले आल्या आल्या, कमीच पाणीच बंद करून टाकते. 7,000 लोक नोकरीला आहेत तिथे. ह्यांना काय अधिकार दिले? आणलं कोणी? यांनी. हे जे आहेत ना यांनी 80 नमुने आणले तिथे. आता ज्याचं नाव येतं तर जुना डिवाइस बघा ना, एका रात्री एक 40-50 पाऊंडांनी कमी झाला असतो. त्याचं नाव मी तर घेतलं नाही, अजूनही घेतलंय का? हे सगळं काय जे मालोजीराव नाईक निंबाळकराला जमलं नाही ते ह्या सद्ग्रस्ताला फलटणचं नाव काळं करायचं कर्तृत्व. CNN अमेरिकेत जिथं ट्रम्प बोलतो अशा चॅनलवर आणि BBC वर आता त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत. पुढच्या वेळेस चंद्रावर आमचं नाव जाईल, गुरुवार अजून कुठं शनिवारच नाव जाईल. आणि जर जमलं तर आपण साखर कारखाने न काढता आपण स्पेस प्रोग्राम मध्ये जा आणि प्रल्हाद पाटील, माणिक सोनवलकर, DK पवार, विलास काय त्याचा नाव तो दूधवाला, बाकीचे सगळे चमचे डमचे पामचे त्यांना घेऊन तुम्ही तिकडे बसात करा, आम्हाला सोडा. शाबास. असेच शांत राहा आणि असंच स्वतःचा नाश बघत राहा. उठा. उगाच काहीतरी करत बसू नका. अहो तुमच्या या कारखान्याला मी जर 3,000 मुलं आणली नसती तर चिमणरावने तुमच्यापैकी किती ना भट्टीत टाकलं असतं. सांगा ना. ना कोर्टाची केस होती, मी केस झेलायला तयार झालो होतो कारण गाडे साहेब आजारी होते, बरोबर आहे. काय मन नाराज होतो. ज्या उमेदीने 91ला आम्ही आमचे धंदे सोडा. अहो मी तर 72 सालचा केलेले 4 डिग्री आहेत माझ्याकडे. काय करायचं होतं मला या गाणीत पडून? केली ती केली, साफ केली. आणि जी आता परत घाण करतायत ती घाण तुम्ही सगळेजण जर एकत्र येऊन जर गप्प बसणार असाल तर तुम्हालाही माझ्या शुभेच्छा. म्हणजे सगळं वाटोळं लवकर करून टाका. हे परत बघायला नको. हे साखरवाडीचं झालं, तेच त्या स्वराज्य काय म्हणतात, स्वराज्य मी अजून एकदाही बघितलं नाही, बघायची इच्छा नाही, मला कोण बोलवणार नाही. श्रीरामसाहेब वाटोळ तर कोण म्हणते ते एक बॅरिस्टर निकम नावाचा माणूस आहे मलटण मध्ये.
बॅरिस्टर त्या पाण्याचा अन्नात काय झालं की तो उपोषणच करते, कपडे काढते, आंघोळ काय करते. काय रे, अशी गलिच्छ माणसं पलटणमध्ये जन्माला येते. हे आलंय कुठनं? पिट्टू बाबा आमच्या म्हणतात कुठं फडक्या आहोत का, नानापेठ का गणेशपेठ? तिकडे जा ना बाबा, तिकडे काय आम्हाला ताप देतो. आलाय तर सुखात राहा की. तुमच्या बायकोने तुम्हाला जेवण केलं नाही तर मोर्चा काढायला बॅरिस्टरनी मला बोलवा. पोरं जर ऐकत नसतील तर बॅरिस्टरनी मला बोलवा. आणि मुलीने जर मनाविरुद्ध लग्न केलं तर बॅरिस्टरनी मलाच बोलवा. तुमच्या त्या सासरू असेल, कोण असेल तुमच्या भोवती बोलते. येण्याचा बाजार पर्सनल स्पेशाने ही माणसं स्वतःला जमत नाही. ऊस टाकतोय बारामती, हे अजून एक शाळेत एक ते ऊस टाकतात अजिंक्यदार, आणि इकडं श्रीराम. का? आता सगळं व्यवस्थित चाललंय. आता साखरवाडी व्यवस्थित चालली आहे. अहो 20,000 क्रशिंग करायला कारखाना आहे कुठे? तुम्ही आहे कुठं? श्रीराम आला उद्या 10-15,000 जाईल, 30,000 ऊस आपण कंट्रोल करणार आहे. यांचा कारखानाच बंद पडणार आहे म्हणून चाललंय हे सगळं. 20 लाख टन ऊस आहे आपल्या तालुक्यात. आपण जर 15,000 रोजचा गळायला लागला तर 6 महिन्यात किती होईल? साधा विचार करा. हे होऊ नये, आपली कोरोना संपून आहेत म्हणून हे जे सगळं चाललेलं आहे यांच्यावर मला काही बोलायचं नाही. याच्या पलीकडे मी काही त्यांना बोलणार नाही. पाटलाचं आव्हान मी स्वीकारलंय. माझा निरोप आत्ताच सांगून टाका की पाटील मी आत्ता तुमच्याच गावावरनं चाललोय, तुम्हाला जे काय करायचं ते करून घ्या आत्ताच, नंतर तुम्हाला वेळ मिळणार नाही. आणि तुमच्यावर भयंकर मोठा वर्षाव असा होणार आहे की गेलेले पैसे जे तुम्ही बुडवलेले आहेत, खाल्लेत का नाहीत मला माहीत नाही, परंतु आज उद्या तुमच्यापर्यंत हे पोचवणारच आहे. बघू कोण काय करते, कोण दमते. अहो हे तुम्ही करायला पाहिजे तरी मला करायला लावतो. मला तुमचं नवलच वाटतं बाबा. जो वाईट वागतो त्याला तुम्ही येऊन दादा, आणि पाटलाला काय म्हणायचं? तात्या 1.5 किलो खा आणि आम्हाला थर्डला. एक नको 1.5 खा. आमच्या घरादाराचं वाटोळ कर. शुभेच्छा तुला, पुढच्या जन्मी तूच आमच्या उरावर ये. काही जास्त मी बोलत नाही. माझ्या मनात जी खतखत होती ती मी काढून टाकलेली आहे. माझे पण ठरलेले आहेत. याच्या पुढे मी 22 साजरी करणार नाही. ते काय आयुष्य आहे तोपर्यंत. तुम्हाला जर माणुसकीची ही असेल तर तुम्ही 22 सोडून द्या. त्या मुलीची आठवण ठेवा. माझी विनंती आहे तुम्हाला. आपल्याला जगाला हे सांगायला लागणार आहे की फलटण तालुक्यात सच्चिन माणसं आहेत, वारकरी पंथाची माणसं आहेत. त्यांच्याकडे बघून आमची परीक्षा करू नका. आणि त्या मुलीचा पुतळा हा उभा राहणारच. पण सरकारने नाही दिले तर माझ्या खर्चाने मी उभं करतो. धन्यवाद. होळ सोसायटीच्या पुढच्या शताब्दीला मी नसणार. आम्ही राहा, आमचं काय म्हणणं नाही. जे कोण राहतील त्यांनी नीट राहा. फक्त सुरवडीचा पॅटर्न घेऊ नका. हे घबरेतो. तेव्हा धन्यवाद. आभार. धन्यवाद महाराज साहेब. अतिशय जोशपूर्ण असं भाषण या ठिकाणी महाराजांचं. निश्चित कार्यकर्त्यांच्या मध्ये त्या ठिकाणी उत्तेजना निर्माण होईल. आभार. या ठिकाणी आभार प्रदर्शन या ठिकाणी चंद्रकांत भोसे यांनी या ठिकाणी आभार प्रदर्शन करावं अशी विनंती. त्याचबरोबर